मित्रांनो, संकटाच्या क्षणी एखादी महिला कुठे जाईल, कुणाशी मन मोकळं करेल, कुठे तिला आधार मिळेल, याचं उत्तर आहे सखी वन स्टॉप सेंटर. इथे महिलेला मिळतं संकटातून बाहेर पडण्यासाठीचं खरं आधारस्थान. नमस्कार, मी पवन, तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा. आज आपण समजून घेणार आहोत सखी वन स्टॉप सेंटर महिलांसाठी एक हक्काचं घर, जिथे हिंसाचार आणि संकटातून गेलेल्या महिलांना वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य, समुपदेशन आणि पुनर्वसनाची संधी मिळते. सखी ही केंद्र पुरस्कृत योजना असून महाराष्ट्रात जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत राबवली जाते. संकटात सापडलेल्या महिलांना इथे तातडीची वैद्यकीय मदत मिळते. जर कायदेशीर कारवाई करायची असेल तर पोलीस मदत आणि वकिलांचा सल्ला मिळतो. मानसिक धक्का बसलेल्या महिलांना समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग मिळतं. गरज असेल तर तात्पुरता आसरा दिला जातो आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून रोजगार आणि पुनर्वसन यासाठीही मदत केली जाते. कल्पना करा, एखाद्या महिलेला घरगुती हिंसा, छेडछाड किंवा हुंडाबळीचा त्रास सहन करावा लागतो. अशा वेळी ती महिला सखी सेंटरमध्ये आली तर तिला केवळ कायदेशीर मदतच नाही तर समुपदेशन, वैद्यकीय उपचार आणि आवश्यक असल्यास सुरक्षित निवारा देखील मिळतो. हुंडाबळी, मानवी तस्करी, बालविवाह किंवा लैंगिक छळ अशा गंभीर घटनांतील महिलांनाही या केंद्रातून त्वरित मदत पोहोचवली जाते. आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक तरी सखी वन स्टॉप सेंटर आहे. यामुळे महिलांना भटकंती करावी लागत नाही. सगळ्या सेवांचा एकाच छताखाली लाभ मिळतो. सोप्या भाषेत सांगायचं तर सखी म्हणजे संकटातून सावरण्याचं खरं घर. हिंसाचार किंवा संकट ही फक्त एकटी महिलेची समस्या नाही, ती समाजाची जबाबदारी आहे. सखी वन स्टॉप सेंटर सारख्या योजना म्हणजे महिलांना सुरक्षितता आणि सन्मान देण्याचं सरकारचं पाऊल. तुमच्या आसपास कुणी अशा परिस्थितीत असेल तर त्यांना नक्की या योजनेची माहिती द्या, कारण माहिती दिली म्हणजेच कोणाचं जीवन वाचवलं.